प्रेम बीम ह्या गोष्टी कोणाला वेळ नाही ह्या जगात. काही लोक म्हणते बा त्या पोरीचं त्या पोरावर लय प्रेम आहे. तू पोऱ्या पागल आहे. असे 3 मेले तिच्या पायी, तू चौथा आहे. 3 भूत झाले, तू खैस होशील. पोरगी कुठं पोरावर मरेपर्यंत प्रेम करीत असते काय? पागलपण आहे का काय? कोण कोणावर प्रेम करायला मोकळंय? या जगातली एकच व्याख्या आहे प्रेमाची. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. कोणकोणती प्रियशी पर्याय करायसाठी मरायला मोकळे. आता हे पेपरला बातम्या त्या दोघांनी एकाच्या गळ्यात हात घातला, लबाड. दोघांनी फाशी घेतली. कोणतीच पोरगी पोरासाठी मरायला तयार नाही. हे लबाड आहे सगळ्यात. प्रियशीला काय तकलीफ आहे? मोबाईल आपण घेऊन दिलाय, हँडशीट आपण घेऊन दिलंय, बॅलन्स आपण टाकलाय, आपल्या गाडीला पेट्रोल आपलंय, हॉटेलचं बिल आपण तिथं देतोय, तिला कपडे लते आपण पाहतोय, तिला पर्स मनी आपले. मग तिला काय तकलीफ आहे? फक्त तोंड बांधून आपल्या माग गाडीवर बसायचं एवढंच ना. तिला काय घेणं? ती काय आला तुझ्यावर मरायला गेली. तुला मिशी ना फिशी तुझ्या घालण्यात लागेल ती मावळा ना. आणि हे येणं म्हणतं तूच माझी जान आहे. अरे अंडरपॅन्टला वा झाल्या जान आणतो कुठून? बावळा ठेवा प्रेमन का असं काय? हे सोडून द्या. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं. म्हणजे मरू नाही मग काय बोंबलं ती बाई. देवान तुझी रणकीन झाली, मेल्यान मला कावला ठरवून त्याला कावला नेलं. कोणच्यासाठी जगून काय आलं? जगून आता येतेच मी बांगड्या फोडीतीन, तोंड झोडीतीन, पदर फाडीतीन, केस मोकळे सोडतीन. आय 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 आय. नवरा जळतो ना आगी कवडी ती, नवरा जळतो ना आगी कवडी ती. 2-4 बाया तिला मागं वडी द्या. अशी जाळा जवळ न्यायची थोडी दिल्ली करायची. शिंगाट घरगाठीन. येडे झाले लोक आपले. ते भंगार भुंगार काल त्यांना घरून पैसे मिळाले. लोक माझाटले. 9वीचं क्वार्टर आणतंय, 9वीचं आहे असं एवढे एवढे चांगलं ताईट पाहत आहे बापा. ते बापाला म्हणते तुझं सग मी, तुझं सग मी, तुझं सग तुझं सग मी. मग तुझ्यात माझ्यात एवढा फरक कसा? त्याचा बाप म्हण ना. आता मी म्हणतोय बा माझा आहे. मग विचार तुझ्याला. आता आम्ही दोघं सोडून तो कोणाला माहित नाही. 11वीला गेलंय, 17चं आता शिक. बापाला म्हणते काय केलंय माझ्यासाठी? त्याने केलं ते सांगायचं. बाप म्हणला मारली छकम्या. काय झालं महाराज? तुमच्या माझ्या पोरांना हरामीला कष्ट नाही फुकाट मिळाल्यामुळं उताला. काय मत आहे तुमचं? 70-75ची पल्सर 95ला झाली पल्सर. आता 95ची पल्सर, 9-10 हजाराचा मोबाईल, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट. आणि अवलाद गेली माझातली. फुकाट मिळालं. बापानं 100 द्यायचे पेट्रोलला, हिनं 100 द्यायचे. इथं लय घर सुधराय मोठी निघाली दरिद्री. हिला तर व्हावाच. हिनं उलट पोरायला म्हणायचं त्याचं ऐकू नको, हे 100 राहू दे. तो पहिल्यापासून तसाच. कोण? बाप. त्याला मी 9वी पासून पाहते. काही करता आलं नाही त्याला. आणि मग त्या पोराला उत आला. फुकाट पैसा मिळायला लागला. कुत्र्याला मोटरसायकलवर चालवतं, कुत्र्याला लाथ हाण. पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढ, कुत्र्याचा आवाज काढ, म्हाताऱ्यांच्या टिंगल्या कर. मग यांनी आता नवीन पद्धत आणली. डांबरीओ बसायचं, 90 प्यायची आणि वाढदिवस करायची डांबरीओ. यांना बाप नाही ना, हे वड्याला सापडेल. मग वाढदिवसाला असा केक ठेवायचा, त्याच्यावर सद म्हणून खायचा एकमेकाचा, हॅपी बर्थडे टू यू. आणि मग 90 पेल्यावर कॉलेजच्या पोरांनी बापाला एकमेकाच्या नावानं हाका मारायच्या. हे दत्त्या, हे भिक्या, हे वामन्या. कोण करतं कोणावर प्रेम? एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. यानं सांगितलं कोणाशी? त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कळलं होती. म्हणला 1 मिनिट मी तिच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं जी नाही सकता. आता आपल्याला जमणार नाही एवढं बारीक पंजाचं जमायचं, त्याला जमत. त्या मित्रानं सांगितलं मी काही सोमवारी तुझ्या लग्नाला येऊ शकत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. ज्याचं सोमवारी लग्न होतं त्याला आशीर्वाद द्यायला गेला मंगळवारी. ज्याचं लग्न होतं सोमवारी ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम? याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? काल लग्नच झालं नाही.
त्याचा फॅटाच पडला खाली, ते फोटोच पडला खाली. मी याने सांगितलं काय? तो म्हणला काही नाही. तिनं मला जवळ नेलं, रोडच्या कडेला नेलं. मोठा पुरीनो, तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायची अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय करता? मी या मित्रानं त्याला सांगितलं मी सोमवारी काय तुझ्या लग्नाला येऊ शकत नाही. गेलं आणि त्याने सांगितलं 1.5 तास आम्ही शपथी घेतल्या. तिने सांगितलं मी तुमचीच आहे, तुम्हारे बिना मैं जी नाही सकती, अगर तू ना मिला तो मैं रेल्वे निकलची सो जाऊंगी. असं म्हणत म्हणत तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत गेलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे, आता तुमच्या नावे फक्त बँकेत पैसे किती आहे? प्रेम कशा आलं? पैसे यानं सांगितलं 5,000 रुपये. का आला पोर थांबून माराय? पोरगी गेली निघून. त्या जोडीदाराने त्याला सांगितलं बावळाटा, तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 रुपये पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहे आणि त्याला काही पोरग नाही. तो मला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी तुझी वाट पाहत बसलो. असं काय करतो? काय करतो मला? मा चुलतान तीच गेली, मीच त्यांना सापडतोय. कव्हरेज मध्ये नाही, रेंज मध्ये नाही. हो पत्रवळी येते, पत्रवळी होती इथवर आलतो आपण, तुम्ही काय काळजी करायची नाही. आणि पत्रवळी टाकली, मातीत टाकलं अनेक प्रकारचं धान्य आणि त्याच्यावर बसवला हा गट. आणि हा गट कोणता आहे? सगळ्या रंगाचं भांडवल आहे. वया म्हणलं तर वया, ज्ञानेश्वरी म्हणलं तर ज्ञानेश्वरी, भागवत म्हणलं तर भागवत, हरिपाठ म्हणलं तर हरिपाठ. आता ही देवी आहे, हिचा हा नवरात्र कसा तयार झाला एका मिनिटात तुम्हाला देवी सांगून टाकतो. म्हणजे पहिल्या कडव्याचा विचार करायचा. आता महिला म्हटलं पहिला एक गोठाळा काढून टाका. तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची, वणीची, लिंबाखालची सगळ्या देव्या एकच. तिथं काही पाटोळ्याची आणि खाताळ्याची वस्तीची एकच. महाराष्ट्रामध्ये एकच देवीचं जागृत देवस्थान आहे, किचन ओट्या बसली देवी. तिनं जेवढे भक्ताचे हाल केले, त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे, तिला भक्ताचे आईबाप सहन होत नाही. आणि त्या भक्ताचं एक वैशिष्ट्य आहे, तिचं सोडून कोणचं ऐकत नाही. आता ही देवी कशी तयार झाली ऐका, एका मिनिटात तयारच करून दाखवतो पटकन. आपल्याकडे सगळं भांडवल आहे. तयार कसं करतो बा? भगवान शंकराची मेली बायको. पूर्वी लय बायका करायची, लोक करायचे म्हणजे मिळतही होता. आता बायको 1.5 एकर जमीन तुम्ही पाठोळ्यात घेऊ शकता, बायको नाही. जो माल राहिला तो जवळजवळ राहिलाच आहे. ते आता असेच युवक कार्य करते. बायका नाही. बायका कशी काय मिळतील महाराज? आपल्याला तालुका आपलं काय माहिती ना, 1,850. आपलं पोरं किती आहेत? 1,000. पुरी किती आहे? 850. म्हणजे 150 पोरं तर कवाय मोकळायचे. रॅली 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 ते सुटले 150. आता शिल्लक किती राहिले पोरं? 850. आणि पुरी किती राहिल्या? 850 ना. त्यातल्या 600 पुरी पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. आणि 200 पोरं 12वी नापास आहेत. 100 पुरी 10वी 12वी आहेत, बाकी सगळ्या क्लास 1 पुरी. मग आता पोरगी तहसीलदार आहे, त्या मापात पोरगा आहे का तुमच्या आख्या गावात? नाही. मग तुमच्याकडे नवरदेव आहेत कोणता? तुम्ही आता एकच सीझन आहे महाराज. पोरांनो पाया पडतो, पुढच्या वर्षी 2020ला लग्न नाहीत. 2020 लग्न तिथी नाही ते पुढच्या वर्षी. का नाही माहिती आहे? शुक्राचा असतंय ना, अधिक महिना आहे, 25च तिथी आहे पुढच्या वर्षी. अजून 2 महिने लग्न आहेत. जेवढे जमतील येतील त्याला हा म्हणा. इडी बैरी मुखी भले पहिले तिला 2 पोरं चालतील. मग आता काय करणार? आणि एवढा सीझन गेला ना तुम्ही जवळजवळ. आणि हा भ्रम डोक्यातून काढून टाका बा, नोकरीवाल्यालाच लोक मुली देतात. आता तेही दिवस राहिले नाही. आता लोक म्हणतात नोकरीला आहे, पण नोकरी किती दिवसाची आहे? आता नाही, आता ते दिवस गेले. आता एकच पर्याय लग्न न झालेल्या पोरांना, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे,
झोपायच्या टायमाला पाहणे, झोपणे, नाही झोप आली तरी नाही झोप येत, डबल, नाहीतर मग मामाची मामीची पूजा करणे. बस, तुझ्या मामाला मुलगी आहे का? नाही, तू झाला गोसाई. तुझ्या मामाला आहे का रे मुलगी? ए बऱ्या, ए मामाला मुलगी आहे का? तुला ना आहे का? आहे का? एकच आहे का? आणि तुम्ही भाऊ किती आहे? दोघं आहे का? जो जास्त प्रयत्न करील तोच गड काबीज करील. हे बऱ्या, त्या मामाला मुलगी आहे का? ए मामाला मुलगी आहे का? नाही का? मामाचंच लगीन झालं नाही, मामाच मोकळा येतो. त्या मामाला आहे का? अरे मुलगी आहे का मामाला? नाही. तुझ्या किती आहे? एक. आणि तुला भाऊ? अजून एक भाऊ आहे. एक का होईना पण दुश्मन आहेच ना तुझ्या मामाला रे. ए बऱ्या, नाही तुम्ही लटाकली. तुझ्या मामाला 3. माझं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही माणसाला काही. एकटाच हसतो घरी गेल्यावर 2-3 दिवस. चला थोडं पुढं. तुम्ही मला पुढं जायचंच का?